हॅलो एव्हरीवन. महत्त्वाच्या नियुक्त्या. आता करंट अफेअरमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या एनी एक्झाममध्ये विचारते आपल्याला, आणि हे लक्षात ठेवणं खूप अवघड पण जाते, कारण की विसर पडतो आपण, कारण की खूप वेळेस लक्षात ठेवून पण विसर पडते. तर आज हे व्हिडिओ तुम्ही कम्प्लिटली लास्टपर्यंत बघा. एक पण तुम्ही नियुक्ती तर तुम्ही नियुक्त्या विसरून दाखवा. लास्टला क्वेश्चन पण आहे, तर ते तुम्ही स्वतः क्वेश्चन टॅकल करता. बघा आता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. आता माझ्या बोलण्याकडे थोडंफार लक्ष द्या केअरफुली. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRCचे नवीन अध्यक्ष कोण झाले? तर त्याचे नवीन अध्यक्ष कोण झाले? न्यायमूर्ती रामा सुब्रमण्यम हे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा, एक महापुरुष महामानव होऊन गेलेला आहे तो आपले राम. तर रामवरून रामा सुब्रमण्यम लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. तर पुढे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC हे सर्वोच्च मानवाधिकार संस्था आहे, आणि याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये. बाकी तुम्ही बघू शकता. पुढे जर बघितलं, भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग कोण झाले? तर कॅग कोण झाले? कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आहे. तर हे कोण झालेले आहे मग? गिरीशचंद्र मुर्मू, संजय मूर्ती, तुहिनकांत पांडे आणि राजीव महर्षी. आता बघा, जेव्हा आपण मूर्ती घ्यायला बाप्पा पण येणार आहे, तर आपण जेव्हा बाप्पाची मूर्ती आणत जातो, तर ती मूर्ती आपण परीक्षण करतो, व्यवस्थितरित्या परीक्षण करतो, तेव्हा घेऊन येतो व्यवस्थित आहे की नाही. मग त्यावेळेस हे महालेखा परीक्षण संजय मूर्ती लक्षात ठेवा, आणि लक्षात राहीलच. महालेखा परीक्षक संजय मूर्तीचं आपण परीक्षण करतो, असं रिलेट करायचं आपल्याला. तर कॅग हे सरकारच्या महसूल आणि खर्चाची लेखापरीक्षा करणे यांचं कार्य आहे, आणि यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते, आणि कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्षापर्यंत ते पदावर असतात. पुढे बघा, UK कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली? UKमध्ये जी की कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे AI तंत्रज्ञानाच्या सुरक्षेसाठी. तर कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर लक्षात असू द्या, कनक्ष नारायण, अशोक कुमार, अजय कुमार, सुनील कुमार. कोण आहेत मग? तर कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून क वरून लक्षात ठेवा, कनिष्क नारायण. लक्षात असू द्या, कनिष्क नारायण, एवढंच लक्षात ठेवायचं. युनायटेड किंगडममध्ये नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री नियुक्ती करण्यात आलेली आहे, कनिष्क नारायण, आणि AI धोरण संशोधन नवोद्योग आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्यासाठी नियुक्ती चांगल्या प्रकारची केलेली आहे त्यांची. तर इंटेलिजन्स ब्युरो IBचे नवीन संचालक डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा मित्रांनो, हे आपण प्रश्न बघत आहे, याचे आन्सर बघत आहे, फक्त हे रिलेट करा आणि माइंडमध्ये क्लिक होईल तुमच्या. जेव्हा प्रश्न बघत असाल तुम्ही, लास्टला आपण सोडवणारच आहे, तर तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑप्शन रिलेट होईल, आणि ते क्वेश्चन झाल्यानंतर तुम्ही कधी विसरणार नाही. 1-2 वेळेस ते क्वेश्चन सोडून बघायचे आपण लास्टला पण. इंटेलिजन्स ब्युरो IBचे नवीन संचालक डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नवीन डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तपन डेका, मनोज दीक्षित, प्रवीण सिन्हा आणि आलोक जोशी. आता बघा, इंटेलिजन्स ब्युरो IBचे संचालक, आता हे तपन डेका आहे का मनोज दीक्षित आहे? तर लक्षात असू द्या, IBचे संचालक नवीन झालेले आहेत मनोज दीक्षित. आता मनोज दीक्षित इंटेलिजंट हे लोक मनाने खूप निर्मळ असतात, कारण की इंटेलिजंट लोक हे मनाने निर्मळ असतात, म्हणून मनोज दीक्षित. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. हे गुप्तचर यंत्रणेपैकी एक महत्त्वाची इंटेलिजन्स ब्युरो आपली भारताची गुप्तचर यंत्रणा आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षा, दहशतवाद विरोधी कार्य, गुप्त माहिती संकलन हे मुख्य कार्य आहे तिथे. ही गृहमंत्र्याच्या अंदर कार्य करते. पुढे जर बघितलं आपण, आता जानेवारी 2026 भारत तिबेट सीमा पोलीस म्हणजेच ITBP, इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स, याचा लॉंग फॉर्म होतो. तर स्थापना 24 ऑक्टोबर 1962 नवी दिल्ली मुख्यालय. आता मग याचे संचालक नवीन कोण? DG म्हणून. तर ITBPचे नवीन महासंचालक DG म्हणून कोण झालेले आहेत? लक्षात ठेवा, तपन डेका, राहुल रसकोत्रा, राजीव सिंह कपूर, संजय अरोरा. कोण आहे मग? बघा, ITBP यामध्ये BP आहे. जेव्हा आपण समोर सिंह बघितल्यानंतर BP वाढते आपली, म्हणून राजीव सिंह कपूर लक्षात ठेवा. आता बघा, अचानकपणे आपल्या समोर सिंह जर उभा राहिला तर BP वाढतेच आपली, म्हणून राजीव सिंह कपूर ITBP लक्षात असू द्या. तर 24 ऑक्टोबर 1962 मुख्यालय नवी दिल्ली. रेल्वे सुरक्षा बल म्हणजेच RPF हे पहिल्या महिला संचालक यांच्या म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर RPFच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? किरण बेदी, रश्मी शुक्ला, सीमा ढाका, सोनाली मिश्रा. अरे मिश्रा जी की लड़की हो RPF में महासंचालक DG बन गई है. अरे मिश्रा जी की लड़की RPF में DG बन गई है, रेलवे पुलिस में DG बन गई है. और मिश्रा जी की लड़की सोनाली मिश्रा लक्षात घ्या, RPF मध्ये आहे. इथे बघायला मिळते मला सोनाली मिश्रा जी की लड़की. तर रेल्वे सुरक्षा RPFची स्थापना 1957 मध्ये झाली, आणि मुख्यालय नवी दिल्ली. बघा, इकडे ITBPचे मुख्यालय नवी दिल्ली आणि RPFचे मुख्यालय नवी दिल्ली आहे. ओके. पुढे
जानेवारी 2026 मध्ये आयकर विभागाचे सीबीटीटी नवीन अध्यक्ष कोण झाले? तर 2026 मध्ये आयकर विभागाचे सीबीटीटी नवीन अध्यक्ष कोण झाले? संजय मल्होत्रा, नितीन गुप्ता, रवी अग्रवाल, तुहिनकांत पांडे. तर लक्षात असू द्या, रवी अग्रवाल हे जानेवारी 2026 आयकर विभागाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीबीटीटी भारत सरकार अर्थ मंत्रालयाअंतर्गत कार्य करते. कर संकलन करणे, कर धोरण तयार करणे, आयकर प्रशासन पाहणे हे त्याचे काम. त्याचे प्रमुख जर बघितलं ते अध्यक्ष असतात आणि 1963 मध्ये याची स्थापना झाली. नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO कोण आहेत? तर नीती आयोगाचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर याचे ऑप्शन बघा, प्रकाश कुमार, VV कुमार, DV कुमार, संजीव गुप्ता आणि अनुराग जैन. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? प्रकाश कुमार आहे की संजीव गुप्ता आहे की DV कुमार आहे की अनुराग जैन आहे? तर CEO म्हणून तर नीती आयोगाचे कोण आहे? अनुराग जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संजीव गुप्ता. पुढे बघा आता, जानेवारी 2026 मध्ये भारताचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त चीफ इलेक्शन कमिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? नवीन मुख्य निवडणूक आयुक्त. तर लक्षात असू द्या, जेव्हा मुख्य निवडणुकाचं काम येते ना, मग त्याला व्यवस्थितरित्या ज्ञानाने काम करावं लागते. तर ज्ञानेश कुमार, जेव्हा आपण एखादा निर्णय घेतो, जेव्हा आपण काही गोष्टीची निवड करतो, तुमच्या बुद्धीतून तुम्हाला व्यवस्थितरित्या निवड करावं लागते. चुकीच्या निर्णयानं आपला सगळा कार्यक्रमच बिघडतो. तर म्हणून ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त हे सगळ्यांना माहिती असेल, याबद्दल काही नाही. तर सर्वोच्च निवडणूक प्राधिकरण आहे 25 जानेवारी 1950 मध्ये जे स्थापना, नवी दिल्ली मुख्यालय. आता लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि राष्ट्रपती या निवडणुकांचे पर्यवेक्षण आणि नियंत्रण करणे. कर्मचारी निवड आयोग SSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता SSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? S गोपालकृष्णन. पुन्हा ऑप्शन झाले S गोपालकृष्णन, लक्षात असू द्या. तर पुढे बघा, आता इथे ऑप्शनच थोडंसं हे आलेलं आहे. तर S गोपालकृष्णन लक्षात घ्या. SSC भारत सरकारची केंद्रीय संस्था आहे. 4 नोव्हेंबर 1975 ला स्थापना, मुख्यालय नवी दिल्ली. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कोण झालेले आहे? तर हे आपण बघितलेलं आहे, संजय मूर्ती. आधीच रिपीट झाला क्वेश्चन. NHRCचे अध्यक्ष म्हणून रामासुब्रमण्यम. बघा बरं, प्रश्न सोडून बघा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRCचे नवीन अध्यक्ष कोण आहे? राष्ट्रीय मानवाधिकार महामानव होऊन गेला होता. कोण होता? रामासुब्रमण्यम. राम हे महामानव होऊन गेले, मानवाधिकारासाठी लढले, तर हे रामासुब्रमण्यम. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक CAG म्हणून कोणाची नियुक्ती झाली? बघा, नवीन नियंत्रक, महालेखापरीक्षक जेव्हा आपण एखादी मूर्ती आणतो त्याचे परीक्षण करूनच आणतो ना, मग परीक्षक म्हणजेच मूर्ती आणतो, संजय मूर्ती. मी फक्त तुम्हाला आठवण करून देण्याचा प्रयत्न करते, तुम्ही आन्सर काढायचं. जानेवारी 2026 भारत तिबेटीन म्हणजेच ITBPचे नवीन महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ITBP. माझी BP वाढते कधी? जेव्हा तुमच्या समोर सिंह उभा राहिला तेव्हा. तर राजीव सिंह कपूर. रेल्वे सुरक्षा दल RPF च्या पहिला महिला महासंचालक DG म्हणून कोणाची नियुक्ती झाली? अरे RPF च्या संचालक कोण म्हणल्या? अरे मिश्राजीची मुलगी म्हणली. अरे सोनाली मिश्राजी की लडकी है ना. पुढे UK कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? UKचे कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कृत्रिम कनिष्क, लक्षात असू द्या. इंटेलिजन्स ब्युरो IB चे नवीन महासंचालक डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? IB इंटेलिजन्स लोक कसे असतात? मनाने निर्मळ असतात. मनोज दीक्षित, इंटेलिजन्स ब्युरो. जानेवारी 2026 आयकर विभागाचे CBDTचे नवीन अध्यक्ष जानेवारी रवी अग्रवाल. एवढं लक्षात ठेवा. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार. कर्मचारी निवड आयोग SSCचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? VS गोपालकृष्णन. ऑप्शन पुन्हा हे प्रश्न थोडासा चालता आपण हे प्रश्न बघून घेऊ. आता आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते विश्वनाथ आनंद हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे सगळ्यांना माहिती आहे, हे काही विसरत. तर एकदा रिवाइज करा व्हिडिओ आणि तुम्ही विसरून दाखवा मित्रांनो. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच तुमचं सजेशन असेल तर सजेशन पण देऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.